नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीवर स्वागत. बायोस्कोप मराठीमध्ये आज आपल्यासोबत पुष्कर जो मराठीतला आघाडीचा अभिनेता आणि नुसता अभिनेताच नाही, त्याच्या पलीकडचा उत्तम वाचक, प्रेक्षक, श्रोता, कारण त्याला चित्रपट, संगीत, ट्रेकिंग या अनेक गोष्टींमध्ये त्याला रुची आहे. त्यामुळे असा फार निवडक असे अभिनेते कलाकार असतील की जे अशा नेहमीचे अभिनय तर महत्वाचा आहेच, पण त्याच्या पलीकडे अन्य कलांमध्ये आवड ठेवतात. आणि सगळ्यात महत्वाचं पुष्करचं आवडणारी, मला व्यक्तिगत आवडणारी गोष्ट म्हणजे पुष्कर सामाजिक राजकीय घडामोडीच्या सजग आहे आणि त्यावर तो भाष्य करत असतो. आजचा हा कार्यक्रम खरे तर पुष्कर वय झालेला आहे. इतर वेळी मी जनरली आम्ही लोकांशी काहीतरी अप्रोच करतो, बोलतो, पण यावेळी झाला त्याला निमित्त असं ठरलं. रणबीर अनाबादिया जो सध्या खूप नुकोद्या गाण्यांसाठी फेमस झालेला आहे, मूळचा तो फेमस होता मात्र आता खूप प्रसिद्ध झालेला आहे. त्या बाबतीत मी एक पोस्ट लिहिली आणि पुष्करने स्वतः मला मेसेज टाकला की मला या विषयावरती मला पटलेलं आहे आणि ते चुकीचं आहे. म्हटलं पुष्कर केव्हा तू बोलू नकोस, आपण इकडे संवाद साधूया, कारण मला तुझ्यासारखं तू या पिढीला रिप्रेझेंट करतो, या काळाला रिप्रेझेंट करतो, तर मला तुझं बोलणं ऐकायचं आहे याबद्दल. तर आपल्यासोबत आहे पुष्कर. पुष्कर, तुझं स्वागत आहे बायोस्कोप मराठी. थँक्यू प्रसन्न, थँक्यू. पुष्कर, माझा पहिला म्हणजे जस्ट सेट तो या सगळ्या आपल्या डिस्कशन, आपण त्याला गप्पा म्हणू, डिस्कशन वगैरे नाही. काय रात्री एक झालं तेव्हा आपण त्याचे व्हिडिओ बघत होतो, तू बघितले असतील, मी काही वेळा बघितलेले. एकदम ते असं काय हे त्याचं आतमध्ये होतं काय आधीपासून? टू बी ऑनेस्ट प्रसन्न, मला किळस वाटते. या जेन झी आपण जे म्हणतो किंवा जी युवा पिढी आत्ताची, जे स्वतःला कलाकार म्हणतात किंवा कॉमेडियन म्हणतात, ते मुळात कलाकार वगैरे कोणी नाहीयेत आणि ना कॉमेडियन आहेत. फक्त आपल्याच सिटिझनची ती चूक आहे की आपण त्यांना डोक्यावर बसवलेलं आहे. युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, आपण त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणतो, त्यांची लायकी नाहीये इन्फ्लुएन्सर्स म्हणण्याची. आपणच त्यांना डोक्यावर बसवलेलं आहे. नुसते शिव्या घातल्या की आम्ही कूल, की बघा आम्ही कशा शिव्या घालतो. शिव्या देऊन हसण्याचं आमचं वय कॉलेजमध्ये होतं, टीनेज मध्ये होतं. आणि वेन यू आर ऑन अ प्लॅटफॉर्म, तुमची एक जबाबदारी असते. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर अ लॉट ऑफ थिंग्स ऍज अ सिटीजन ऑफ युअर कंट्री. खूप ते युवा पिढी ते बघतीये. मला किळस आली आणि इतकी मला तीव्र सनक जाते ना इथे डोक्यात, माझ्या राग आहे प्रचंड. म्हणून मला व्यक्त व्हायचं होतं. आणि मी अजिबातच शांत बसणारा माणूस नाहीये. मला जे पटत नाही ते मी बोलणार, बिकॉज जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजेच आपण आणि भाष्य केलं पाहिजे. सो मला किळस वाटली आणि राग आला. पुष्कर, मी आता असं आहे की थोडंसं डेव्हिल्स ऍडव्होकेट सारखं, म्हणजे आपल्या काही कार्यक्रमात तो काही आलेला नाही, त्यांना बोलवणार पण नाही, आपण बोलणारही नाही त्याच्याशी, पण तरी सुद्धा भारतामध्ये रोस्टिंग हा प्रकार वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युएस मध्ये नेहमीच राहिलेला आहे. आणि आता तो 10 वर्षापूर्वी AIB ने आणला आणि त्यामध्ये त्यांनी रणबीर सिंग आणि बाकीच्या कोणाकोणाला आणला होता आणि तो कार्यक्रमला खूप गाजला होता. पुन्हा त्याच्यावरती टीका झाली. एक जे मी सध्या सोशल मीडिया फीड्स बघतोय, त्यात असा पण आवाज, एक सूर येतोय की हे खरं नाही की त्याने त्यांना हिट केली, लो लेवल हिट केली. हे जरी खरं असलं तरी रोस्टिंग आणि इन्सल्ट कॉमेडी नावाचा प्रकार, पुढे रोस्टिंग रॉ हा एक प्रकार आहे, तुम्ही त्यालाच एकदम नाकारताय का? आणि या गप्पा सगळ्यांसाठीच्या नाहीये, तर ती बिहाइंड पेवॉल होतं, त्यावर त्याचा जसा बबरा सामाजिक दृष्ट्या होते तो व्हायला पाहिजे होता. मी जर एक वेगळा सूर आहे, त्याच्यावर सुद्धा तुझी कमेंट पाहिजे. नाही, अक्षरशः फालतूपणा आहे. आणि ही जी वैचारिक घाण आहे ती महाराष्ट्रात आणू नये कोणी पण, हे माझं ठाम मत आहे. वैचारिक घाण आहे ही. हे AIB, हे रोस्टिंग हे मला तर काय पर्सनली पटत नाही. अतिशय फालतूपणा, अचरटपणाचा कळस आहे. आणि मी काय त्यांच्या तोंडावर बोलीन, मला काय, मी त्यांचा काय हे नाहीये. आणि मला हे अजिबात पटत नाही. कुणाची खिल्ली उडवायची किंवा त्याला इन्सल्ट करायचं म्हणजे कॉमेडी का? इट इज. आणि ते अजिबातच एंटरटेनिंग नाहीये प्रसन्न. मी त्याचे सगळे पाहिलेत आता एपिसोड्स. ते कोण तो समय रायना आहे तो. माझं काय त्याची काही पर्सनल वैर नाहीये, पण तुम्ही इथे वैचारिक घाण आणली तर महाराष्ट्रात किंवा कुठे पण, ते मी बोलणारच आणि माझा तो हक्क आहे बोलण्याचा. सो मला असं काही वाटत नाही. हे रोस्टिंग हे जे प्रकार आहे ते वेस्टमध्ये चालतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा इथे महाराष्ट्रात तर हे खपून घेणार नाही आपण. सो मला तर म्हणजे अतिशय हा फालतूपणा आणि अचरटपणाचा कळस वाटतो, किळस वाटतो. पुन्हा तुला विचारतो पुष्कर, त्या व्हिडिओला पे वॉलच्या मागे काही लाख व्ह्यूज आहे. ₹49 पर पर्सन त्यांनी तिकीट घेतलेलं आहे आणि काही लाख व्ह्यूज आहेत. मी तुला सांगतो, मला पत्रकार होऊन मला डेव्हिल्स ऍडव्होकेट व्हावं लागेल, कारण परिस्थितीची दोन्ही बाजू लक्षात आल्या पाहिजे. माझा एक प्रश्न असा आहे, जर का हे इतकं घृणास्पद असेल
तर इन्सल्ट कॉमेडीला एका प्रेक्षक कसा काय, मग हा जो काही एक प्रेक्षक आहे, जर असे स्टँडअप कॉमेडी जरा थोडं वल्गर असेल, थोडं पिंच ऑफ सॉल्ट असलेलं, थोडी सेक्शुअलिटी असलेलं, थोडं इन्सल्ट असलेलं जे टाकून बनवल्या जातात, शेवटी फॉर्मॅट नाही प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं, नो डाऊट अबाउट दॅट. मला हे वैयक्तिकरित्या पटत नाही अजिबात. हे काय कॉमेडी नाहीये. आणि जे काही लोक पैसे देऊन तिकीट काढतायत अशा या शोची, त्यांना पण काही कामधंदा नाहीये लाईफमध्ये. त्यांना काहीच कामधंदा नाहीये. तुम्ही तिथे येऊन करमणूक कसली करताय, शिव्या घालायचं. समय रायनाला मी जर पर्सनली भेटलो, मी पुण्याचा आहे, सदाशिव पेठेतला, मी त्याच्याहून जास्ती शिव्या चांगल्या देऊ शकतो, पुणेरी पोचकपणे अगदी. सो शिव्या देणं हे काय कौशल्य नाहीये. आणि मला म्हणजे हे जे तिकीट काढणार आहेत ते आय थिंक त्यांनाही काही कामधंदा नाहीये लाईफमध्ये. मुळात तुम्ही जर कॉमेडी करता, आता मी एक्झाम्पल्स देणार, मला आवर्जून द्यायची एक्झाम्पल्स. तुम्ही कपिल शर्मा म्हणा, समीर चौगुले म्हणा, कुशल बद्रिके, भाऊ कदम, ह्यांची कॉमेडी बघा. हे कलाकार आहेत. हे काय हे कलाकार नाहीयेत. हे तिथे स्टेजवर जाऊन शिव्या देणं मला पण मी पण देऊ शकतो जाऊन. काय ह्याच्यात कौशल्य नाहीये, कला कौशल्य नाहीये. हे तिकीट काढणं त्यांना पण वायफळ काहीच काम नाहीये आयुष्यात. जाऊन तिथे काय पैसे देऊन शिव्या ऐकताय, एकमेकांची खिल्ली उडवताय. म्हणजे कॉन्टेंट बघितलास ना, आता ते रणवीर अलाहाबादिया काय बोलला ते माहितीच आहे. पण प्रत्येक एपिसोड मध्ये तू तू ह्याला घे, त्याला घे, सेक्स किती वेळा करतो, तू मूठ मारतो का, हे सगळे घाणेरडा जो विचार आहे एकूणच, हे पहिल्यापासूनच बंद झालं पाहिजे होतं. पण हे चालू आपण देतो, हे चालून देतो आपण. आणि हे ते वायफळ आपण म्हणतो ना, पुण्यातला एक शब्द आहे घाणेरडी कार्टी शब्द आहे, कार्टेत. हे जे बघतात, प्रोत्साहन देतात, आणि म्हणून समय राहण्यासारख्या लोकांना त्याचं असं वाटतं की अरे आम्ही स्टार झालो. पण असं पुष्ट की हा जो अलाहाबादी आहे रणवीर, त्याच्या आतमध्ये कधीतरी आधीपासूनच होतं. आतापर्यंत त्याचा एक बरं गोमदर शेरा तो लोकांचा इंटरव्ह्यू घेतो, बरं त्याच्यात तो काही पुन्हा ना काउंटर प्रश्न नाही विचारतो, सगळ्याला होला होच म्हणतो, कोणाची घेतो, विच इज फाईन, की त्याची पॉलिसी असेल, आपलं काय म्हणणं नाही. पण हे पण लक्षात आलं की हा काही इंटरव्ह्यूवर नाही, हा फक्त तुम्ही काय म्हणाल त्याला मी स्वीकारतच चालेल. आणि अशा कार्यक्रमाच्या वेळी रणवीर हा जो रणवीर अलाहाबादी आहे, त्याच्यात खरा बेस काय आहे, आतून कसं आहे, ते बाहेर पडलं चुकून का नाही, पण लक्षात आलं लोकांच्या, असं वाटतं. हो नक्कीच. मला पण तो वेगळा माणूस वाटत होता. तो पॉडकास्टर आहे आणि मी त्याचे पॉडकास्ट बघतो आवर्जून. चांगलं पॉडकास्ट करतो तो. इथे असं का तो चुकला, त्याचं विधान 100% नाही 1000% चुकलेलं आहे. म्हणजे ते अगदीच म्हणजे लज्जास्पद आहे. पण ह्याला कारणीभूत समय रायना आहे प्रसन्न, असं मला ठाम वाटतं. तो जो कार्टा आहे ना समय रायना, तो तुम्हाला प्रोत्साहन करतो, तो प्रत्येकाची खिल्ली उडवतो, आणि त्याला कारणीभूत तोच आहे. ह्या शोचा जो काही फॉर्मॅट आहे, जो डिरेक्टर आहे, मला नक्कीच मी त्याचा सपोर्ट करत नाही रणवीरचं, पण त्याचा तो पॉडकास्ट मी पाहिलेला आहे. तो डिसेंट आहे, थोडं डिग्निफाईड माणूस आहे. पण इथे तो चुकला 1000%. कारणीभूत समय रायनाच आहे. आता समय रायना, त्याला एवढी लाज नाही, एका शोला केबीसीला गेला, तिकडे बच्चन साहेबांना तुम्ही काही बोलताय, तर त्यांची मस्करी करताय. म्हणजे त्यांचं समय रायनाचं जेवढं वय असेल ना, त्याच्याहून डबल बच्चन साहेबांचा अनुभव आहे. सो काहीतरी थोडी तरी अक्कल ह्या लोकांनी बाहेर न येऊन, इथे नाहीतरी इथे कमवतात, मुंबईत महाराष्ट्रात कमवतात, आणि हे एकदम स्टार बनतात स्वतः. तर काय अर्थ नाही, फालतू म्हणाय. पण पुन्हा आधीचा एक प्रश्न मी विचारतो पुष्कळ, की असा ऐकणारा जर का सेगमेंट असेल, रे बघ आज पुण्या मुंबईत सुद्धा मराठीमध्ये काही प्रयोग होत आहेत, पण आता त्याला तशी पॉप्युलॅरिटी, तसं फॉलोईंग वगैरे मिळत नाही, तसं इकॉनॉमिक्स असून बनलेलं नाहीये. काही डिजिटल प्लॅटफॉर्म करायचा प्रयत्न करतायत. हिंदीमध्ये बकायदा नीट असे कार्यक्रम होतात, ओपन माईकचे कार्यक्रम असतील, स्टँडअप कॉमेडीचे असतील, ते मग कुठे बार रेस्टॉरंटमध्ये होत असतील किंवा अशा कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये होत असतील, आणि त्यांना कन्झ्युम करणारे एक वर्ग आहे. उदाहरणार्थ एक ऍडिसिप्लिन बघणारा वर्ग आहे, पोर बघणारा वर्ग आहे, माय टाइम्स बघणारा वर्ग आहे, आणि हिंदी क्लासिक बघणारा आहे, बॉलिवूडच्या पारधाड बघणारा पण आहे, बॉलिवूडचे चांगले बघणार आहे, साऊथच्या बघणारा सगळाच आहे. मग अशा वेळी हे एक्सेप्शन आलं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा गोष्ट, हे एक्सेप्शन मानायचं एकूणच वल्गर कॉमेडी, इन्सल्ट कॉमेडीलाच तो भाग ठरवतो. ॲब्सोल्युटली. ही वल्गर कॉमेडी इथे नाही चालणार. तुम्हाला जर अमेरिकेचं एक उदाहरण देतो, रसल पीटर्स नावाचा एक कॉमेडियन आहे. तो सुद्धा वल्गर आणि असे लोकांची खिल्ली उडवा, लोकांच्या
जातीबद्दल बोलतो आणि कॉमेडी करतो. मला वैयक्तिकरित्या ते पटत नाही. इथे ते कल्चर आणणं फार घातक ठरेल आपल्या भारतीय युवा पिढीसाठी. आता वेस्टमध्ये स्ट्रिप क्लबचं कल्चर आहे, तिथे अशा क्लबचं, मग इथे पण आणा ते. इथे अलाउड नाही केलं पाहिजे हे सगळं. आणि आपण एका पिढीला रिप्रेझेंट करतो. मी पण खूप प्रसन्न, खूप काळजीपूर्वक मी माझे पोस्ट करतो, मेसेज करतो, बिकॉज मला फॉलो करणारे एक जे काही टक्का आहे, 5%, 10% जे लोक मला फॉलो करतात. इफ आय डू वेल, दे विल फॉलो मी. इफ आय डू बॅड, दे विल फॉलो मी एज वेल. सो दिस इज अबाउट आवर फ्युचर, इंडियाज फ्युचर, इंडियाच्या युवा पिढीचं फ्युचर आहे. हे असं फ्युचर आहे का की अरे रणवीर बोलला काय कूल आहे यार, हे पण थॉट आहेत. हे फ्युचर नाही, अजिबातच नाही. आणि समय रायनाला पहिलं. हो, बोला. पुष्कर, एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की रणवीर अनाबादीने जी कमेंट केली तेव्हा प्रश्न विचारला त्यानं की इन्स्टेड ऑफ, मी त्याचे शब्द कोट करतो, हे प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं कारण पुढचा प्रश्नच त्याच्यावर अवलंबून आहे. इन्स्टेड ऑफ वॉचिंग युअर पेरेंट्स हॅव्हिंग सेक्स एव्हरी डे, why don't you join at once? Why don't you join them at once and end it forever? ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे की हा प्रश्न मनात कसा काय येतो? म्हणजे हे बघ, अनेकदा जो टॅबू रिलेशन मध्ये टॅबूज आहेत, रिलेशन मध्ये मानमर्यादा आहे, ती नेहमीच पाळली गेलेली आहे आणि त्याच्या आसपास घुटमळणाऱ्या कथा कादंबऱ्यांमध्ये चित्रण आलेलं आहे. पण इथे हा जो प्रश्न असा विचारतो, हा थेट आई वडिलांपर्यंत येणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न त्या धारणेतून जन्माला येतो, काय त्याचं मन बनले कसं असेल? नाही, शी म्हणजे मला ते ऐकताना सुद्धा कसं तरी झालं. आणि ते फारच लज्जास्पद आहे. अरे म्हणजे विकृती कुठल्या लेवलला जाऊ शकते. ही जी कीड आहे, ही आय थिंक समाजातली कीड आहे प्रसन्न. आणि हे वेळेच तिथे थांबवलं पाहिजे आपण, गव्हर्नमेंटनी म्हण, शासनाने म्हण, किंवा कोणी पण. हे मी बोलत राहणार, कारण की ही कीड आहे, ही वैचारिक घाण आहे, ती इथे आणू नये. कारण की आज युट्यूबला तो शो येतो. आज माझी मुलगी सुद्धा 7 वर्षाची आहे. युट्यूब सगळ्यांना फ्री आहे, ते बघतात, युट्यूब बघतात. तिकडे हे असे शब्द जे आहेत, आई वडिलांचं सेक्स आणि हे सगळं, दॅट इज डिस्गस्टिंग. म्हणजे मी सांगूच शकत नाही की कुठल्या लेवलला हे घाण आहे. आणि त्याला कळलेलं नाही, रणवीरला अजून त्याला सिंक इन व्हायला पाहिजे की तो काय बोललाय. आय थिंक त्यालाही कळलं नसावं. आणि हे लोकांना कूल वाटतं. तिकडे लोक बसलेली आहेत, समजा मी असतो ना तिकडे, मी तिकडे स्टेजवर जाऊन त्याला एक कानफडात मारली असती. पण हे करत नाहीत लोक तिकडे, कारण की हे लोक पण, त्यांना पण काय काम धंदा नाहीये, त्यांना नुसतं शिव्या ऐकायच्यात. लोकांचं कसं खिल्ली उडवते, शिव्या घाल, हे सगळं फालतू. इकडे एक क्लासिकल प्रश्न येतो अभिव्यक्तीचा. माझा तुला असा प्रश्न आहे की जे लोक तिकडे उपस्थित होते, ज्यांनी पैसे देऊन युट्यूब व्हिडिओ बघितला असते, की ठीक आहे, आमची ही आवड आहे, आम्ही पैसे मोजलेले, आम्ही बिहाइंड वॉल ते बघतोय, आम्ही बघतोय, आम्हाला आवडला नाही आवडला, मोबाईल आणो, तुम्ही सगळे का बोलताय असं? जर का कोणी, म्हणजे माझं एक तर विचारायचं की आजच्या ओपन काळामध्ये आपल्या इकडच्या माणसाने नाही केलं, तुमच्या कोणी परदेशातला माणूस कसले तरी कॉमेडी करत ते लोक बघतातच आहे. तर काय तुझं म्हणणं आहे की असे शोज असावेत नसावेत, त्याच्यावर रेग्युलेशन असावं नसावं? काय इंडिपेंडेंट व्यक्तीच्या अभिव्यक्ती बनावी की अरे तुम्ही तुमच्या पेवाच्या बाहेर आतमध्ये करताय, सार्वजनिक व्हायचे ते कार्यक्रम पेवाच्या आतमध्ये, तर मग काय नाही. पर्सनल इंडिपेंडन्सच्या नावाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने उद्या तुम्ही रोडवर नागडे फिराल ना, ते माझं इंडिपेंडन्स आहे असं नसतं ना. नाहीतर मग AIB रोस्ट चालू राहिला असता ना शो. ऍब्सोल्यूट डिस्गस्टिंग. हे बंद झालं पाहिजे लगेचच. आणि मी बोलणारच, मला जे जसं त्यांना हक्क आहे शो लावायचा, तसं मला शो बद्दल कमेंट करण्याचा मलाही हक्क आहे. जे पटलं नाही ते बोलणारच. ऍब्सोल्युटली जोक बोलणार, ऍब्सोल्यूट जोक बोलणार. जिथे वाईट आणि असं दिसतंय समोर, अरे की हे काय चाललंय, उद्या आपण मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून रोडवर नागडे फिरू की अरे माझं स्वातंत्र्य आहे. एक मला या निमित्तानं तुझी जाता जाता कमेंट घ्यायला आवडेल. महाराष्ट्रामध्ये अजून स्टँडअप मध्ये हे प्रकार आले की नाही, हलके जरा टपली मारणं आणि थोडं स्पाइस, पिंच ऑफ सॉल्ट आणि पिंच ऑफ स्पाइस असे कार्यक्रम होत आहेत कॉमेडीचे. त्यानंतर मला तुझी कमेंट हवीच. शिवाय रॅप सॉंगचं जे कल्चर येऊन लागले, तरुणाची अभिव्यक्ती, त्याच्यानंतर सर्रास एक ब्लंड शिव्या असतात आणि मा भाऊ बीळ सगळे असतात. तर याबद्दल तुझी काय कमेंट आहे? नाही, आय डोंट सपोर्ट दॅट. मी एक कलाकार आहे स्वतः. मला कुठल्याही कलाकृतीमध्ये ना, जिथे तुम्ही काय ना, तुम्ही शिव्यांचा सपोर्ट घेता किंवा अश्लीलतेचा सपोर्ट घेता ना, तिकडे युअर अंडर कॉन्फिडंट फॉर मी. तुम्हाला व्ह्यूज हवेत, तुम्हाला लाईक्स हवेत,
तुम्हाला तुमची कलाकृती दर्शवायची नाहीये. हे माझं मत आहे. मला गरज नाहीये. मी आम्ही जेव्हा एक पिक्चर करतो, गाणं करतो, लिरिक्स एक कलाकृती आहे ती. आम्ही शूट करतो, स्केल, प्रोडक्शन व्हॅल्यू ह्याला महत्व देतो. हे कसं म्हणजे ह्यांना व्ह्यूज हवेत आणि यांचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे रे. 1-2 गाणी आणि घरी बसणार. फक्त त्यांना व्ह्यूज हवेत. ते सगळं म्हणजे ना हे कोणीतरी मॉनिटर करून गव्हर्नमेंटनी दे शुड स्टॉप दिस. हे स्टॉप केलं पाहिजे. युट्यूब आणि युट्यूबला काय तुम्ही काही पोस्ट करू शकता. युट्यूबच कशाला आपण इंस्टाग्रामवर पण तुम्ही इंस्टाग्राम आता उघडलत ना, हे ह्यांना बोलून काही उपयोग नाही. ह्यांना बोललंच पाहिजे. पण तुम्ही युट्यूबला बघा, इतक्या स्त्री, इतक्या लेडीज तिथे इतके इन्व्हायटिंग फोटोज टाकतात, व्हिडिओज टाकतात. मग ते चालतं का? ते पण वाईट. ऑलमोस्ट सॉफ्ट पॉर्न टाइप्स ते व्हिडिओ टाकताय. दे आर इन्व्हायटिंग यू. दॅट इज ऑल्सो रिडिक्युलस ना. मला हे म्हणायचं की सोशल मीडियाला पण कुठेतरी सेन्सॉरशिप आली पाहिजे का आता? बिकॉज ही टाळकी आहेत ना, ही जरा भंजाळलेली आहेत. आत्ताची जी टाळकी आहेत जेनझी वाली, ज्यांना मी अजिबातच जोमत नाही, म्हणजे अजिबातच त्यांना व्हॅल्यू देत नाही, ते टाळकी त्यांची भंजाळलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियाला पण आता सेन्सॉरशिप हवी का हा प्रश्न आणला पाहिजे कोणीतरी. इंस्टाग्राम, फेसबुक वाटेल तसं. हे जे काही कल्चर म्हणूया आपण, ते बियर म्हणजे रणबीरचं असेल किंवा इंडिया गॉट लॅटंट मधून जे काही बघायला मिळालं आपल्याला, किंवा AIB मध्ये आधी बघायला मिळालं, असं तरी महाराष्ट्रात दिसू लागले अशा कॉमेडीचे प्रकार असं वाटतंय? हो, आता होतच आहे ना. AIB झालं, ते महाराष्ट्रात झालं. आता हे हा जो समय रायना आहे त्याला इकडनं आधी महाराष्ट्रातनं बाहेर काढते. वैचारिक घाण आहे ती. ते बाहेरच जाऊ दे. इकडे येऊन कमवू नका, आमच्या इकडे येऊन घाण करू नका. तर त्यांना सगळ्यांना बाहेर काढून इथे आपलं महाराष्ट्र कसं आहे ना, साफ आहे. आपली एक संस्कृती, आपलं एक कल्चर आहे. तिचं क्लीन झालं पाहिजे आणि ते आय थिंक शासनाला किंवा गव्हर्नमेंटला पॉसिबल आहे. म्हणजे बॅन आणणं. हो. माझा शेवटचा प्रश्न आहे की मग पुष्कर एक अभिनेता असून सुद्धा सध्या ही चर्चा चालूच आहे डिजिटल मीडियावरच्या कंट्रोलची, कारण असे खूप प्रकार OTTच्या बाबतीत घडलेले आहेत, व्हिडिओच्या बाबतीत घडलेले आहेत, सगळ्याच्या बाबतीत. तर खरोखरच अशी एक रेग्युलेटरी बॉडी असावी असं तू म्हणशील स्वतः हे असताना? रेग्युलेटरी बॉडी नक्की असावी. बिकॉज व्हॉट वी आर शोईंग, व्हॉट आपण कला दाखवतोय का अश्लीलता दाखवतोय? आपण कलाकार आहोत का शिव्या घालणारे कोणीतरी गुंड आहोत किंवा जो कोणी आहे? हे काय कलाकार नाहीयेत. आणि ते हे रेग्युलेटरी बॉडी 100% असावी. बिकॉज तसंही जेनझी खूप आपल्या 10 स्टेप्स पुढे आहे प्रसन्न. जेनझी आपल्याला शिकवतील एवढे तयार झालेले आहेत. त्यांना पुढे तुम्ही हे सांगताय की दिस इज कूल, दिस इज ओके. रणवीर अलाहाबादिया असा बोलला तर ते ओके आहे, हे ओके नाहीये. म्हणून मी आज बोलतोय. मला काय मला मी तुला मुद्दामून तुझी पोस्ट वाचली आणि म्हटलं आय हॅव टू टॉक अबाउट दिस बिकॉज इट इज अबाउट माय डॉटर, इट इज अबाउट एव्हरीबडीज डॉटर, इट इज अबाउट एव्हरीबडीज. बरोबर आहे की या गोष्टी टॉलरेट करणं म्हणजे हेही ठीक आहे, हेही कूल आहे, हा जो एक अंडरकरंट जातो, मेसेज जातो, त्या बाबतीत तुझं महत्वाचं वाटतं? अजिबातच खपून मी तरी घेणार नाही. मी प्रत्येक वेळेस बोलत राहीन. मला पुष्कळ मला तुझं कौतुक यासाठी वाटतंय की साधारणपणे एंटरटेनमेंट इंडस्ट्री बऱ्यापैकी बल्लरवर मानली जाते आणि कोणी कोणाबद्दल काही बोलत नाही. सगळेच तूही छान, मीही छान, तुझा आवाज छान आणि तुझं दिसणं छान असंच चालू असतं. अशा वेळी पुष्करने थेट भूमिका घेतली आणि पुष्कर त्याचा एक स्वतःचा हॅशटॅग आहे, जो तर बोलणारच. तर ते त्याने नुसता हॅशटॅग नाही दिला, तो बोलून त्याने दाखवलेले स्वतःची मतं मांडलेली आहेत. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे मी समाज माध्यमांवरती सध्या याबद्दलच्या कमेंट्स पाहतोय की पुष्करने त्या सगळ्या लोकांचा आवाज बदलेला आहे आणि आपली मतं मांडलेली आहेत. पुष्कर, अनेक आभार, धन्यवाद की तू बायोस्कोप मराठीवरती अपिअर झालास आणि या विषयावर बोला. खरंच थँक्स. थँक्यू प्रसन्न, थँक्यू. या संवादानंतर आपण इथेच थांबतोय. मात्र नेहमीप्रमाणे एक आठवण, बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.